चंद्रपूर जिल्ह्यात हजारो आदिवासी बांधवांच्या जंगम महामोर्चाने चंद्रपूर धनारले. घुसखोरी विरोधात उतरले रस्त्यावर, गर्दीने शहर झाले जाम. भंडारा जिल्ह्यात सिमेंट रस्ता अर्धवट, गटार बांधकामाला उशीर किती? शास्त्री चौक डीमार्ट पर्यंतचा रस्ता 17 कोटींची निधी मंजूर, मात्र बांधकाम अडले. गोंदिया जिल्ह्यात अतिवृष्टी, परतीच्या पावसाने 2961 हेक्टरवरील पिके बुडाली. 3 सप्टेंबरपर्यंतची आकडेवारी, अवकाळीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू. गडचिरोली जिल्ह्यातील आरोमोरी येथील वेनगंगा नदीच्या काठावरील लेनमध्ये कोहडी समाजातर्फे कोजागिरी निमित्ताने स्नेहमिलन सोहळा उत्साहात पार पडला. नागपूर जिल्ह्यातील काटोल पंचायत समितीत कोण मारणार मैदान, 8 गणांचे आरक्षण अखेर ठरले. अनेकांच्या पदरी निराशा तर काहींमध्ये उत्साह, आता उमेदवारीसाठी फिल्डिंग. वर्धा जिल्ह्यात गरिबांसाठी फुकट तांदूळ, माफिया विक्रीसाठी बनताहेत ब्रँड तांदूळ. फुलगावतून चालतो काळा बाजार, पोलिसांसह पुरवठा विभागाचे दुर्लक्ष. चंद्रपूर जिल्ह्यात 4 गटातील मतदार ठरवणार जिल्हा परिषद महिला अध्यक्ष. जिल्हा परिषद 56 गट व 127 पंचायत समिती गणाचे प्रारूप आरक्षण, शुक्रवारपर्यंत स्वीकारणार हरकती. भंडारा जिल्ह्यात 15 महिन्यांचे मानधन द्या, संगणक परिचालकांचे अन्न व जलत्याग आंदोलन. प्रशासनाकडून प्रतिसाद न मिळाल्यास आंदोलन तीव्र. एसटीतून आवडेल तेथे प्रवास, भाडे कपातीमुळे आणखी स्वस्तात. तिकिटाचे दर कमी झाल्याने प्रवासी आनंदित, मंडळाने दिली दिवाळी भेट. गडचिरोली जिल्ह्यातील शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानतर्फे साईबाबांच्या मूळ चर्म पादुका दुसऱ्यांदा गडचिरोलीतील भाविकांच्या दर्शनासाठी येत आहेत. या पवित्र पादुकांचे दर्शन मंगळवारी 14 ऑक्टोबर रोजी होणार असून साई भक्तांमध्ये उत्साह आहे. नागपूर जिल्ह्यातील करंबाड येथे थरार, भावानेच केली भावाची हत्या, क्षुल्लक कारणावरून वाद. वर्धा जिल्ह्यात सर्वत्र दिवाळीची चाहूल, बाजारपेठात पसरले नवचैतन्य, रांगीत रांगोळ्या, पणत्या आणि आकाशकंदील बाजारात विक्रीसाठी. चंद्रपूर जिल्ह्यात बांबूपासून बायो इथेनॉल बनवण्याचा प्रस्ताव, केंद्र संचालकांनी दिली माहिती. संशोधन केंद्रात 300 जणांना देणार प्रशिक्षण. भंडारा जिल्ह्यातील पालांदूर येथे 3 दिवसापासून वन विभाग बिबट्यांच्या मागावर, 2 ठिकाणी आढळले पगमार्क. खुराशी येथे दहशत कायम, रात्रभर गस्त, ट्रेम कॅमेरे लावले. गोंदिया जिल्ह्यात अशक्य काहीच नाही, फक्त तसे प्रयत्न करण्याची गरज. संदीप पटले, स्वदेशी उद्योजकता कौशल्यावर मार्गदर्शन. गडचिरोली जिल्ह्यात मतदार यादीतील त्रुटींवर काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी नोंदविला आक्षेप. बैठकीनंतर जिल्हाधिकाऱ्यांची घेतली भेट, सरकारवर आरोप. नागपूर जिल्ह्यातील बियापूर येथे महिला आरक्षणाने इच्छुकांच्या भ्रमनिरास, नव्या रचनेमुळे समीकरण बदलली. बिवापूर पंचायत समिती आरक्षण सडक. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे आमदार समीर कुणावर यांच्या कार्यशैलीने प्रभावित होऊन स्थानिक माता मंदिर, वाट, बिरसा मुंडा नगर येथील महिला तसेच युवा कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथे ऐतिहासिक विजासन बुद्ध लेणी येथे वर्षावास आयोजन समिती विजासन बुद्ध लेणी यांच्या वतीने वर्षावास पावरणा महोत्सव व कठीण चिवरदान कार्यक्रम उत्साहात पार पडला. भंडारा जिल्ह्यातील आंबाडी येथे लाखोचे समाज मंदिर धुडकात, स्थानिकांची नाराजी वाढली. समाजाला उपयोग काय, नागरिकांचा सवाल. गोंदिया जिल्ह्यात शहरवासियांच्या समस्या जाणून त्या सोडवण्याला प्रथम प्राधान्य द्या. राजेंद्र जैन, राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन. गडचिरोली जिल्ह्यात देसाईगंज तालुक्यातील डोंगरगाव, हलबी गट ग्रामपंचायत अंतर्गत अरततोंडी, चिखली तुकुम आणि चिखलीरीट आदी गावांचा समावेश आहे. या गावांचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टिकोनातून एकूण 5 वर्षाचा विकास आराखडा तयार करण्यात आला. नागपूर जिल्ह्यातील जलालखेडा पुनर्वसन येथे अर्धवट नाली बांधकामामुळे नागरिक त्रस्त, खड्ड्यात साचलेले पाण्याने आरोग्य व अपघाताचा धोका. यंदा तरी दिवाळीला मिळणार का गरिबांना आनंदाचा शिदा, नागरिकांमध्ये संभ्रम कायम, मागील 2 सणात मिळालाच नाही. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथे विस्लोंग ग्रामपंचायती अंतर्गत केलेले रस्त्यांचे काम निकृष्ट, अर्धवट काम पूर्ण करा अन्यथा आंदोलन करू, ग्रामस्थांची मागणी. भंडारा जिल्ह्यात 10 कोटींचा निधी मंजूर, मात्र बांधकाम अर्धवट, 2 वर्षापासून खड्ड्यातून प्रवास, बांधकाम विभागाचे दुर्लक्ष, वाहन चालक हैराण. खडकी डिवरवाडा अर्धवट रस्त्याचे प्रकरण. गोंदिया जिल्हा परिषद व पंचायत समिती कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य संजीवनी योजना सुरू करण्यात आली. गडचिरोली जिल्ह्यात कुरखेड स्थानिक नागरिकांच्या भावना आणि ऐतिहासिक परंपरेचा आदत राखत गांधी चौकाचे सौंदर्यीकरण बांधकाम नागरिकांना विश्वासात घेऊनच करण्यात येईल, असे आश्वासन नगरपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी दिली.
नागपूर जिल्ह्यातील उमरेड येथे दिव्यांगांचे अर्थसहाय्य 2500 रुपये अनवळती झाले केवळ 1500 रुपये. उमरेड येथील दिव्यांगांनी सोपवले तक्रारीचे निवेदन. ID कार्ड न लावल्यास आता कर्मचाऱ्यांचा पगार कापणार. अधिकारी कर्मचाऱ्यांना सार्वजनिक ठिकाणी ओळखपत्र लावणे अनिवार्य. चंद्रपूर जिल्ह्यातील पाळसगाव किन्ही क्षेत्र बनले रेती तस्करीचे अड्डे. तस्करांनी नाले पोखरले. कारवाई करून ही तस्करीच्या सपाटा सुरूच. एसटीतून आवडेल तेथे प्रवास. भाडे कपातीमुळे आणखी स्वस्तात. एसटी महामंडळाने जाहीर केले स्वस्त नवीन दरपत्रक. गोंदिया जिल्ह्यात पोलीस ठाणे आणि वसाहती दर्जेदार करणे हे ध्येय. पंकज भोयर. नागपूर विभागात गोंदिया शहर ठाणे अव्वल. देशातील नागरिकांवर होत असलेले अन्याय अत्याचाराच्या विरोधात 13 ऑक्टोबर रोजी सोमवारला येथील विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांच्या वतीने येथील इंदिरा गांधी चौकात तीव्र निदर्शने करण्यात आली. नागपूर जिल्ह्यातील उमरेड येथे नवेगाव साधू आणि सेव गणात राजकीय दिवाळी. उमरेड तालुक्यातील गावखेड्यामध्ये सुरू झाली रणधुमाळी. वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर येथे गावकऱ्यांच्या सल्लोर कंपनी विरुद्ध रास्ता रोको आंदोलन. चंद्रपूर जिल्ह्यात महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सौम्य ग्रुपतर्फे मेट्रिकोला 2025 व फ्रेशर्स पार्टीचे आयोजन प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृहात चंद्रपूर येथे करण्यात आले होते. भंडारा जिल्ह्यातील 4ही नगरपालिकांमधील नगर परिषदांच्या सर्व जागा आणि नगराध्यक्ष पदांची निवडणूक आम आदमी पार्टी बळावर लढवणार असल्याची घोषणा रविवारी पत्रकार परिषदेत करण्यात आली. गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव बांध येथे बिबट्याने केली शेळ्यांची शिकार. पशुपालक महिलेचे 25,000 रुपयांचे नुकसान. गडचिरोली जिल्ह्यात राष्ट्रसंतांचे विचार आजही समाजाला दिशा देतात असे प्रतिपादन प्राध्यापक डॉक्टर नरेंद्र आरेकर यांनी केले. नागपूर जिल्ह्यातील सावनेर येथे बकरी आडवी येतात चालक घाबरला आणि वेगात असलेली मोटरसायकल स्लिप झाली. या दुचाकी चालक गंभीर जखमी झाला. ही घटना सावनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सावनेर नागपूर मार्गावरील माळेगाव येथील उड्डाणपुलाजवळ सोमवारी दिनांक 13 रोजी दुपारी 4:30 वाजता घडली. वर्धा जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे शेतीसह शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले. या नुकसानीच्या काळात शेतकऱ्यांच्या मदतीकरिता सामाजिक बांधिलकी म्हणून स्थानिक नवदुर्गा नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 21,000 रुपयांचा धनादेश पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांच्या सुपूर्द करण्यात आला. चंद्रपूर जिल्ह्यातील कोजागरीत समाजसेवेच्या दीप प्रज्वलित. चंद्रपूरमध्ये सेवा आणि योजना एकत्र. डॉक्टर हेडगेवार सेवा समितीचे आयोजन. संस्थांचा सहभाग. भंडारा जिल्ह्यात पवनी येथील नगर परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाले असून खुला जनरल महिला प्रवर्गासाठी हे पद आरक्षित झाले. त्यामुळे निवडणुकीचे समीकरण बदलले हे निश्चित झाले. गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव येथे जनतेने दाखवलेल्या विश्वासाला कधीही तोडा जाऊ देणार नाही. राजकुमार बोडले. येरंडी येथे गावसंवाद कार्यक्रम. गडचिरोली जिल्ह्यात रेणपल्ली पोलिसांनी नाकाबंदीच्या दरम्यान एक दुचाकी पकडली. दुचाकी चालवणाऱ्याच्या पाठीमागे बसलेल्या व्यक्तीने पोलिसांना पाहून पायामध्ये पिशवी लपवण्याचा प्रयत्न केला. संशय आल्याने झडती घेतली असता 108 ग्रॅम गांजा आढळून आला. ही कारवाई 12 ऑक्टोबर रोजी केली. नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस भाजपची दुहेरी लढत. पंचायत समितीच्या 8 गडांचे आरक्षण जाहीर. उमेदवाराच्या चाचपणीला सुरुवात. वर्धा जिल्ह्यात आर्वी तालुक्यातील सावळापूर शिवारात पोलिसांनी वॉश आउट मोहीम चालवून 1,64,000चा मुद्देमाल जप्त केला. चंद्रपूर जिल्ह्यात होमगार्ड प्रशिक्षण केंद्र मार्गावर खड्डेच खड्डे. ज्येष्ठ नागरिक त्रस्त. भंडारा जिल्ह्यात सार्वजनिक वाचनालय भंडारा येथे अभिजात मराठी सप्ताहानिमित्त व्याख्यानाचे व संगीत रंजनी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.